नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तर स्वागत आहे आपलं अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण CDP मधील चाइल्ड डेव्हलपमेंट अँड पेडॉलॉजी याबद्दल माहिती करून घ्यायची आहे। तर पेपर फर्स्ट आणि सेकंड दोन्हीमध्ये कसे CDP आहे, त्यातील प्रत्येक विषयांच्यामध्ये 15 प्रश्न हे पेडॉलॉजीवरती असतातच आणि त्याचा बेस हा CDP मधूनच तयार होतो। म्हणजे CDP ह्या चॅप्टरवरती आपल्याला 90 मार्क्स मिळतात। म्हणजे मागच्या व्हिडिओमध्ये जसं मी सांगितले की सब्जेक्ट 2 लँग्वेजेस असतात, इंग्लिश आणि तुम्ही हिंदी घ्या किंवा मराठी असे जे लँग्वेजेस असतात त्यामध्ये देखील 15 प्रश्न हे पेडॉलॉजीवरतीच असतात। त्याचप्रमाणे CDP मध्ये 30 मार्काचे असतात आणि त्याचप्रमाणे सोशल सायन्स ज्यांचं आहे त्याच्यामध्ये देखील 60 प्रश्नांपैकी 40 प्रश्न हे सोशल सायन्स आणि 20 प्रश्न हे पेडॉलॉजीवरतीच असतात। त्यामुळे टोटल नाही धरला तरी 80 ते 90 मार्क्स हे आपल्याला CDP मधूनच मिळाले जाते। मग त्यामुळे काय CDP हा चॅप्टर किंवा CDP हा विभाग खूप महत्त्वाचा आहे आपल्याला अभ्यासासाठी। आणि म्हणजे CTETचा अभ्यास करताना कसं की इतर विषय आपण लँग्वेजेस कसं आपण त्याबद्दल वाचून किंवा मराठी लँग्वेज निवडू शकतो किंवा हिंदीबद्दल पॅरेग्राफमधून आपण प्रश्न उत्तरे करू शकतो, पण CDP आणि जे आपल्याला जमत नाही त्याच्यावरती जास्त आपण फोकस करायचा आहे। तर CDP हा चॅप्टर तुम्ही व्यवस्थित क्लिअर करणं हे महत्त्वाचंच आहे। त्याचप्रकारे जे SST पेपर सेकंडसाठी आहे, सोशल स्टडीसाठी जे असतात त्यांनी तर 6वी ते 8वीची जी CBSEची पुस्तकं आहेत किंवा म्हणजे इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र याच्यावरती तुम्ही अभ्यास करू शकता, त्याचे नोट्स काढू शकता। तर त्याचप्रमाणे 30 मार्क CDP मधील 15 मार्क हे बालकांचा विकास याच्यावरती असतात। तर 5 मार्क हे समावेशी शिक्षा म्हणजे सर्व प्रकारच्या मुलांना कशा प्रकारे शिकवले जाते तर त्याबद्दल माहिती असते। त्याचप्रमाणे 10 मार्क हे लर्निंग अँड पेडॉलॉजी लर्निंग अँड पेडॉलॉजीवरती असतात। मग 15 आणि 5 वरचे 15 मार्क आणि 5 मार्कावरती तुम्ही अभ्यास केला तर आपोआप तुम्हाला म्हणजे 10 मार्काचं हे लर्निंग अँड पेडॉलॉजी हे म्हणजे प्रश्न कसे येतात आणि त्याच्यावरती आपण कशा प्रकारे सोडू शकतोय हे आपल्याला कॉमन सेन्स तिथं समजले जातात आणि त्या कॉमन सेन्सच्या आधारावर आपण प्रश्न वाचून वगैरे सोडू शकतो। तर मुले कशी शिकतात आणि त्याचबरोबर त्यांच्या थेअरी मुलांना कशी शिकवले जाते इत्यादींचा लर्निंग आणि पेडॉलॉजी यामध्ये प्रश्न असतात की मुले कशी शिकतात, त्यांना कशी शिकवले पाहिजे, अशापैकी 10 मार्काच्या यामध्ये प्रश्न हे विचारले जातात। तर पेपर फर्स्ट आणि पेपर फर्स्टसाठी जर विचार केला तर 6 ते 11 ही वयोगट मुलांचं लक्षात घेतलं पाहिजे। आणि जर तुम्ही पेपर सेकंड असेल म्हणजेच की SSTला जर देत असाल तर 6वी ते 8वीचा अभ्यास असतो आणि 11 ते 14 वर्ष वयोगटातील मुलांचा या ठिकाणी प्रश्नासाठी विचार केला जातो। त्याच प्रकारचे आता आपण सिलेबस बघितला तर तुमच्याकडे तुम्ही पुस्तक घेतलं असेल CDPचं एखादं किंवा तुम्ही कोणाचे तरी यूट्यूब चॅनल बघत असाल किंवा नोट्स असतील तुमच्याकडे, तर तुम्ही काय करायचे की जो CDPचा म्हणजे सिलेबस आहे त्याच्यातले जे पॉईंट आहेत त्या पुस्तकामध्ये आहेत का ते पॉईंट बघायचे, ते टिकमार्क करायचे आणि ते डिटेलमध्ये आपण पूर्ण म्हणजे अभ्यास करायचे आणि त्याच्यातले जे समजत नाहीत शब्द त्याच्यातले नोट्स काढायचे। आपण एखादी ताव घ्यायची किंवा एखादा वही घालू शकता आणि त्याच्यावरती म्हणजे नोट्स वगैरे शॉर्ट नोट्स काढू शकता। एकदा समजलं नाही तर पुन्हा एकदा वाचा आणि नंतर मग त्याच्यानंतर हळूहळू आपण छोटे शॉर्ट नोट्स मग एक्झामला वगैरे जाताना आपण ते नोट्स पटकन वाचून म्हणजे एक 4-5 पानांचे नोट्स CDPवरती फक्त केले तरी ते पटकन आपले वाचले जाऊ शकतात 10 ते 15 मिनिटात आणि आपण एक्झामला जाऊ शकतो। मग अशा प्रकारचे आपण नोट्स करू शकतो। तर त्यामध्ये जे टॉपिक आहेत ते बघा, कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट अँड इट्स रिलेशनशिप विथ लर्निंग। तर CDP मध्ये कसं असतं की हिंदी आणि इंग्लिशमध्ये असतात प्रश्न, तर आपल्याला हिंदीचे जे असतात शब्द ते समजत नाहीत लवकर, मग आपण इंग्लिशमध्ये त्याचा अर्थ लगेच आपण इंग्लिशमध्ये तिथे बघायचं की इंग्लिशमध्ये अर्थ लागतो काय। कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट म्हणजे काय की विकासाची कन्सेप्ट अँड इट्स रिलेशनशिप म्हणजे काय, नाते किंवा संबंध, विथ लर्निंग म्हणजे त्याचं काय लर्निंगशी काय हे आहे संबंध, मग त्याच्याबद्दल इथं माहिती असते। मग आपल्याला जरी आपण तिथं लिंक लावली थोडंफार तरी आपल्याला समजू शकते। मग हे आपण कसे कॉमन सेन्सने किंवा थोडंफार लिंक लावून वाचून वगैरे तिथं आपण प्रश्न वगैरे समजून घेऊ शकतो। त्याचप्रमाणे दुसरं कसं आहे की प्रिन्सिपल्स ऑफ डेव्हलपमेंट म्हणजेच की विकासाच्या ज्या सिद्धांत आहेत मग त्या नोट्स काढून ठेवायच्या। पहिला आपण काय करायचे, कन्सेप्ट ऑफ डेव्हलपमेंट अँड इट्स रिलेशनशिप विथ लर्निंग, मग याच्याबद्दल काही माहिती असेल त्या छोट्या पॉईंट त्याच्या काढून
काढून ठेवायच्या. जे जे आपल्याला आता एखादा भाग आपल्याला समजला आहे वाचून, तर मग ते समजलं, इझी समजतोय, मग तसे नाही घ्यायचे की मग त्याच्यातलं एक छोटासा पॉईंट घ्यायचा, मग त्याच्यावरती ते आपल्याला लगेच तो पॉईंट छोटासा जरी लिहिला, विकास असं लिहिला तरी लगेच आपल्याला समजू शकते की मुलांचा कसा विकास हे होतात. आणि वाढ ही संकल्पना वेगळी आहे आणि विकास या संकल्पना दोन्ही वेगवेगळ्या आहेत. मग वाढ विकास लिहिलं तरी आपल्याला त्याच्यावरती कन्सेप्ट क्लिअर असली की आपण ती कसं छोटासा जरी वाढ आणि विकास एवढा पॉईंट लिहिला तरी ते आपल्याला वाचल्यावर पण लक्षात येते. तशाच प्रकारचे आता तिसरा पॉईंट बघा, हिरेडिटी अँड इन्व्हायरमेंट म्हणजेच अनुवंशिकता आणि वातावरण. आता अशा काही शब्द असतात, आता आपल्याला माहिती नसतात. आपण कसं हिरेडिटी म्हणजेच काय तर अनुवंशिकता. मग ह्याच्या खाली आपण काय करायचे की असे शब्द आपण एका कागदावर लिहून जे आपल्याला येत नाही किंवा उच्चारले किंवा त्याचा अर्थ माहिती नाही, मग असे काय करायचे की इंग्लिशमध्ये शब्द लिहायचा आणि साईडला मराठीत लिहायचं. मग हे वाचून किंवा समजून आपल्याला काय होते की अर्थ लावता येतं. आणि अनुवंशिकता म्हणजे आपल्याला माहितीच आहे की अनुवंशिकता काय आहे. त्याचप्रमाणे इन्व्हायरमेंट म्हणजे आपल्याला माहिती आहे, म्हणजे अनुवंशिकता आणि वातावरण यांचा म्हणजे काय संबंध आहे किंवा याच्याशी रिलेटेड तिथे प्रश्न विचारले जातात. त्याचप्रमाणे चौथा मुद्दा जो आहे तर त्याचप्रमाणे चौथा जो मुद्दा आहे सोशियलायझेशन प्रोसेस म्हणजेच की सामाजिकरणाची प्रक्रिया काय आहे. तर याबद्दल देखील तुम्ही टॉपिकमध्ये धड्यामध्ये पुस्तकातले पॉईंट काढू शकता. त्याचप्रमाणे पाचवा जो आहे तो की पियाजे, योगत्स्की अँड कोहलबर्ग हे जे तीन म्हणजे यांचे जे सिद्धांत आहेत त्याबद्दल डिटेल आपण की नाही एखाद्या वहीवर कागदावर यांचे जे सिद्धांत जास्तीत जास्त भरपूर आहेत सिद्धांत प्रत्येकांचे, पण त्यापैकी हे तीन तरी तुम्ही म्हणजे व्यवस्थित करून ठेवायला पाहिजे की याच्यावरती म्हणजे प्रश्न विचारले जातात हमखास. त्यानंतर 6 चाइल्ड सेंटर्ड अँड प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन म्हणजेच काय. चाइल्ड सेंटर म्हणजे काय, चाइल्ड म्हणजे बाल आणि सेंटर म्हणजे केंद्रित, अशा आपण म्हणजे समजून घेण्याचा प्रयत्न करायचा. एवं प्रगतिशील शिक्षा म्हणजे प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन. मग बाल केंद्रित म्हणजे 7 नंबरचा पॉईंट आहे कन्सेप्ट ऑफ इंटेलिजन्स म्हणजेच की काय त्यामध्ये काय की बुद्धी काय आहे किंवा बुद्धीची संकल्पना काय याविषयी माहिती दिलेली आहे. त्यानंतर डिमेन्शनल इंटेलिजन्स म्हणजेच काय बहुआयामी सिद्धांत. त्याचप्रकारे 9वा मुद्दा जो आहे तो लँग्वेज अँड थॉट म्हणजेच की भाषा आधी की विचार आधी. लँग्वेज अँड थॉट याबद्दल भाषा आधी आली की विचार आधी आहे. मग याबद्दल काही सिद्धांत वगैरे थेअरी मांडली गेलेली आहे, मग त्यावरती थोडा अभ्यास करणे गरजेचे आहे. त्यावरती देखील प्रश्न हे विचारले जातात. तसेच 10 नंबरचा मुद्दा जो आहे जेंडर ॲज अ सोशल कन्स्ट्रक्शन त्यावरती आहे. 11 नंबरचा इंडिव्हिज्युअल डिफरन्सेस म्हणजेच की व्यक्तिगत भिन्नता. तर पुढील आहे समावेशी शिक्षा यासाठी 5 मार्क. या समावेशी शिक्षासाठी 5 मार्काचे प्रश्न असतात. त्यामध्ये वेगवेगळ्या पर्यायातून आलेली मुलं, त्याचप्रमाणे लर्निंग अक्षमता असणारी मुले, त्याचप्रमाणे प्रतिभाशाली मुले इत्यादींचा समावेश समावेशी शिक्षामध्ये केलेला जातो. हे जे पॉईंट आहेत ते तुम्ही नोट्समध्ये काढून ठेवू शकता. त्याचप्रमाणे 3रा मुद्दा आहे लर्निंग अँड पेडॉलॉजी म्हणजेच हाऊ चिल्ड्रन्स थिंक म्हणजे मुले कशी विचार करतात. अँड लर्न अँड व्हाय चिल्ड्रन्स फेल आणि मुलं कशी शिकतात आणि का मुलांच्यामध्ये म्हणजे अक्षमता असतात म्हणजे मुलांच्या ज्या त्रुटी आहेत त्याबद्दल अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे लर्निंग ॲज अ सोशल ॲक्टिव्हिटी अँड मोटिवेशन म्हणजेच मुले ग्रुपमध्ये कशा प्रकारे शिकतात की मुलं हे सोशल ॲक्टिव्हिटी म्हणजे समाजामध्ये आपण राहतो मग वाढ होते तर ग्रुपमध्ये कशाप्रकारे मुले एकमेकांच्या ह्याच्याने कशाप्रकारे शिकतात तर याविषयी इथे अभ्यास केला जातो. त्याचप्रमाणे शेवटचा जो मुद्दा आहे की अल्टरनेटिव्ह कन्सेप्शन्स अँड एरर म्हणजेच की मुलांच्यामधील त्रुटी. तर आज आपण CDP CDPचा सिलेबस का महत्त्वाचा आहे की मी जसं सांगितलं की 90 प्रश्न हे CDPमध्ये विचारले जातात. आपल्या पूर्ण 150 प्रश्नांमध्ये 90 प्रश्न तरी CDP 90 मार्क तरी CDPच्या वरती असतात. म्हणजे CDP आणि पेडॉलॉजी हे खूप महत्त्वाचंच आहे. पण पेडॉलॉजी म्हणजेच काय की मुलांना आता म्हणजे मुलं कशी आता मुलांच्यामध्ये एक त्रुटी असेल तर तुम्ही कशा प्रकारे मुलांना तुम्ही सांगणार किंवा हँडल करणार अशा जे प्रकारचे प्रश्न असतात त्याला पेडॉलॉजी म्हणतात. आणि ते प्रश्न तुम्हाला की नाही CDPचा अभ्यास व्यवस्थित केला मग त्याच्या थेरीनुसार मग तुम्हाला ते विचार करण्याची क्षमता व्यवस्थित होते. मग असं असेल तर असं मग त्यानुसार तुम्ही ते तिथं थिंकिंग लावू शकता किंवा करू शकता. चला तर आज आपण CDP बद्दल माहिती मिळवली. तर CTETमध्ये CDP हे माझ्या मते तरी मी CTET पेपर 2nd दिलेला होता आणि त्याच्यामध्ये
मी फर्स्ट टाईमच दिलेलं होतं आणि मी 8 दिवसातच अभ्यास करून 90+ मार्क मिळवलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी जास्त करून जे लँग्वेज असतात 2 ते लँग्वेजला मी जास्त करून त्याचा अभ्यास केलाच नव्हता, कारण की मराठी आपण पॅरेग्राफ वाचून किंवा आपण हे समजू शकतो, म्हणजे करू शकतो आपण, किंवा आणि एक लँग्वेज हिंदी. आणि त्याचप्रमाणे दुसरे होते की CDP बद्दल आपल्याला काय, म्हणजे आपण नवीनच असतो D.Ed B.Edला किंवा तेव्हा आपण अभ्यास केलेला असतो, पण एवढे हे नसते डीपमध्ये किंवा हे अभ्यास आपण जे TETला आहेत, TETसाठी जे बसलेले विद्यार्थी आहेत, जर त्यांचा CDP व्यवस्थित झाला असेल मग त्यांना काही म्हणजे प्रॉब्लेम येत नाही. फक्त लँग्वेजचा जरासा प्रॉब्लेम येतो, हिंदीमध्ये जरा शब्द काही म्हणजे त्यांचा अर्थ आपल्याला समजत नाही. पण मी जो अभ्यास केलेला आहे, मी जास्त करून CDP व्यवस्थित प्रकारे केला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे SST, मला SST म्हणजे इतिहास, नागरिकशास्त्र आणि भूगोल हे जरासं म्हणजे खूप म्हणजे गॅप पडल्यामुळे आपल्याला अभ्यासात खंड पडतो किंवा जमत नव्हतं. मग मी त्याच्यावर फोकस केला. मी हे 2 लँग्वेजवरती फोकस करून मी अभ्यासाचं नियोजन करून मी फर्स्ट अटेम्प्टलाच, म्हणजे मी कधीच न दिलेली एक्झाम, मी आता मागच्या वेळी जी झाली त्यावेळी मी एक्झाम ही क्रॅक केलेली आहे. चला तर थँक्यू.